महत्वाची बातमी, खिचडी घोटाळ्यातील आरोपी सूरज चव्हाण यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। मुंबई हायकोर्टानं त्यांना जामीन मंजूर केलाय। 1 लाखाच्या रोख मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर झालेला आहे। शिवसेना ठाकरे गटातील युवा सेनेचे नेते आणि आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडीनं अटक केलेली होती। 17 जानेवारी 2024 पासून सूरज चव्हाण अटकेत होते। लॉकडाऊनच्या काळातील या घोटाळ्याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते। पालिकेला खिचडीचं कंत्राट पुरवताना पॅकेटमध्ये ठरल्यापेक्षा कमी खिचडी भरल्याचा आरोप होता। ठाकरे गटाच्या सूरज चव्हाण यांना जामीन मंजूर झालेला आहे। मुंबई हायकोर्टानं 1 लाखाच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केलाय। कथित खिचडी घोटाळा, ठाकरे गटाच्या सूरज चव्हाण यांना जामीन मंजूर झालेला आहे। या खिचडी घोटाळ्या प्रकरणीच ईडीकडून त्यांची चौकशी झालेली होती, त्यांना अटक झालेली होती। अक्षय मणकाणी आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। अक्षय। वृषाली, सूरज चव्हाण जे ठाकरे गटाचे नेते होते, त्यानंतर खिचडी घोटाळ्यामध्ये गेल्या 17 जानेवारीला अटक करण्यात आलेली होती। त्यानंतर संपूर्ण वर्षभर ते अटकेत होते आणि त्यानंतर आज त्यांना बेल जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे। लॉकडाऊनच्या काळातील या सगळ्या घोटाळ्यांबाबत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी वारंवार जे आरोप आहेत ते केलेले होते आणि त्या संदर्भातला पाठपुरावा किरीट सोमय्या यांनी केला होता। आणि या सगळ्या तक्रारीनंतरच जे सूरज चव्हाण आहेत, ठाकरे गटाचे नेते आहेत, त्यांना अटक सुद्धा झालेली होती। या सगळ्या संदर्भात अनेक सुनावण्या ज्या आहेत त्या कोर्टामध्ये देखील पार पडलेल्या होत्या। अनेक सुनावण्यांमध्ये त्यांचं जे काही संपूर्ण हा घोटाळ्यामध्ये त्यांना जामीन जो आहे तो अनेक सुनावणीमध्ये त्यांना मंजूर करण्यात आलेला होता, परंतु आज त्यांची सुटका जामीन जो आहे तो मंजूर केलेला आहे। 1 लाखाच्या रोख मुचलक्यावर संपूर्ण जामीन जो आहे। नक्कीच, धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।